परवाच मीरा रोड येथे प्लेजंट पार्क परिसरामध्ये आग लागली, आग विझली गेली। त्यानंतरचं काय? या आगीच्या नंतर अनेक नागरिकांना जीवन यातना भोगाव्या लागत आहेत, अनेक त्रास होत आहेत। अशा प्रकारचे काही नागरिक आहेत की ज्यांना आजही या आगीची झळा पोहोचत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून या आगीच्या नंतरची परिस्थिती जाणून घेऊया। हा आमचा सगळा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि हे इथे अनधिकृत बांधकाम म्हणजे पूर्णचा हे होतं आणि गोडाऊन होतं फर्निचरचं। आम्ही त्यांनी 2 वेळा कंप्लेंट केली पण काही ॲक्शन घेतली गेली नाही आणि ही तिसरी वेळ आहे की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली। ती आग एवढी होती की इथे हीटने पूर्ण AC मेल्ट झाले, मागच्या साईडने काचा फुटल्या घेतल्या आणि ते जर मध्यरात्री झालं असतं तर किती मोठं हे झालं असतं, जीवितहानी झाली असती। मेरा जो रूम है आज तीसरा दिन चल रहा है, पूरा जल गया। एक्चुअली मेरा रूम का बैक साइड में एक झाड़ है, झाड़ पे आग लग के मेरा बेडरूम पे आया आग आने के बाद जब फायर ब्रिगेड भी काफ़ी टाइम तक नहीं आया। अमीश पार्क साइड से फायर ब्रिगेड आया, उधर का पूरा पानी भर रहा था। ये अपना जो कृष्णा स्थल में जो 6 नंबर बिल्डिंग है, 7 नंबर बिल्डिंग है और 5 नंबर बिल्डिंग है, ये बिल्डिंग का बैक साइड का जो पूरा विंडो, बेडरूम, हॉल, किचन का पूरा सबका विंडो जल गया, वो कांच फूट गया और AC नुकसान हो गया। आग लागलेली आग विझली, परंतु मात्र आगीत होरपळणाऱ्यांच्या मनात असलेली आग अजून जळत आहे। एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या आगीच्या नंतरच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर 2 दिवसपर्यंत ह्या ठिकाणी धुरकट वातावरण होतं, श्वास घ्यायला सुद्धा लोकांना त्रास होत होता। इतने भयंकर आग लगने के बाद हम लोग ने बचने के बाद अब हमारा क्या होने वाला है। जब वोटिंग्स रहते कुछ भी रहता है तो यहाँ पे आके रैली अगर करके घर में घुस के सब लोगों को वोट मांगते हैं, सब करते हैं, लेकिन अब ये दुर्घटना घटने के बाद अभी कंपनसेशन देने के लिए कौन आएगा या सहारा देने के लिए कौन आएगा। हम लोग रोज़ कमा के रोज़ खाने वाले इंसान हैं, यहाँ पे एक दूसरे के हेल्प करने वाले इंसान है, लेकिन अभी कोई मुंह देखने को भी यहाँ पे आ नहीं रहा है। आगीचं तांडव भयानकच होतं, पण त्यानंतरची परिस्थिती ही संसार उद्ध्वस्त झालेत बऱ्याच लोकांचे। त्याबाबत कोणतीही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय यंत्रणा इथं पोहोचली नाही अद्यापर्यंत। जसं की मालक तो कुठे आहे किंवा काय याचं शोधकाम हे पोलीस डिपार्टमेंटनं करणं आवश्यक होतं आणि ते अद्यापर्यंत कोणीही केलेलं नाही आहे। त्यामुळे ह्या सामान्य जनतेचे हाल कोण बघणार, याबाबत न्याय कोणाकडे मागायचा, सरकारकडे की कोणाकडे, याचा उत्तर कोण देणार, सरकार देणार की काय। आज नगरसेवक त्या दिवशी येऊन सर्व बघून गेले, पण त्यानंतरची सुविधा कोणी द्यायच्या। मुलं बाळं घेऊन सगळी मैदानात 2 दिवस राहिलेत। त्या कृष्णस्थळाची रहिवाशी म्हणून परवा आलेल्या ज्या संकटामध्ये आम्हाला तुम्ही तुमच्या माध्यमातनं किंवा आम्ही पूर्ण संकुल तुमच्या माध्यमातनं शासकीय प्रशासनाचे आभार मानू इच्छितो। फायर ब्रिगेड जर त्यावेळेला आली नसती तर हे किती वेळात झालं, किती काय अजून नुकसान होऊ शकलं असतं आम्हाला माहीत नाही। फायर ब्रिगेडला यायला उशीर झाला, पण त्यांनी त्यांची पराकाष्ठा केली होती की आमच्या सगळ्यांचं जे नुकसान कमीत कमी नुकसान होईल आणि ज्या वेळेला आम्ही फायर ब्रिगेडला बोलवलं त्या वेळेला फायर ब्रिगेड नंतरही कालही आम्हाला काही फ्युम्स दिसत होते, आजही आम्हाला हे दिसतंय तर आजही फायर ब्रिगेडची गाडी आली होती। पण कसं आहे की फायर ब्रिगेड कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आहे किंवा फायर ब्रिगेड, मला जे कळलं आहे त्याप्रमाणे तरी फायर ब्रिगेड मागच्या मंगळवार बाजारमध्ये अडकलं होतं। या छोट्या कंजेस्टेड एरियामध्ये एवढी मोठं बाजार जिथून अति आवश्यक सुविधा येऊ शकत नसतील तर ह्याचं प्रशासन काय करतं, ह्याच्यावरती अजून काय आहे। जे झालं आहे ते झालंच आहे, पण फ्युचरमध्ये आम्ही कसे सिक्युअर्ड होऊ। फक्त मी कृष्णस्थळ रहिवासी म्हणून म्हणत नाही आहे, मीरा रोडमध्ये अशा ज्या छोट्या बाजारपेठा बसतात किंवा हे जे बाजार बसतात याच्यासाठी प्रशासन काय करतं आहे ह्याची आम्हाला माहिती मिळाली तर खूप बरं होईल। कॅमेरामन समाधान पाटीलसह मी राजेंद्र चौधरी, मीरा रोड, भारत 24 तास।